नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येणार आहे। परंतु यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर माहित असणे आवश्यक आहे। तर या अगोदर आपण पाहूयात की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा। रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं नो युअर स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। नो युअर स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथं सर्च बाय मोबाईल नंबर किंवा आधार नंबर, तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर दिलेला होता पीएम किसान सन्मान निधीसाठी किंवा आधार नंबर दिलेला होता तो इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, OTP व्हेरीफाय करून घ्या। OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर पुढील प्रोसिजर काय करायची आहे चला पाहूयात। त्यानंतर तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर गुगलवर सर्च करायचं आहे PFMS। ही एक पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे। त्यानंतर इथं या वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला, तुम्ही जर मोबाईलमध्ये पाहत असाल तर या वेबसाईटला तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचं आहे। डेस्कटॉप मोडमध्ये ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅकर यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला याची डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता इथं तुम्हाला कॅटेगरीमध्ये पीएम किसान सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आता इथं तुम्हाला पेमेंटला क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे जो आपण मगाशी काढलेला होता। ॲप्लिकेशन नंबर टाकून हा कॅप्चा कोड वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये जसा कॅपिटलला कॅपिटल आणि स्मॉलला स्मॉल टाकून सर्च यावर क्लिक करायचं आहे। मी ही माहिती टाकून सर्च यावर क्लिक करतो। सर्च यावर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरीचं नाव दाखवणार आहे, बेनिफिशरीचा कोड दाखवणार आहे, ॲप्लिकेशन ID दाखवणार आहे, त्याच्यानंतर स्कीम कोड दाखवणार आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता, तर इथं तुम्ही पाहू शकता व्हॅलिडेशन स्टेटसमध्ये इथं पाहू शकता व्हॅलिडेटेड 16 जून 2024, फंड स्टेटस अप्रूव्ड बाय एजन्सी 16 जून 2024। तर 18 जून 2024ला हा जो हप्ता आहे 17वा तो अकाउंटमध्ये पडणार आहे। तर इथं व्हॅलिडेशन झालेलं आहे, फक्त पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन। हा जो शेतकरी आहे याला आता 17वा हप्ता मिळणार आहे। स्टेटस हे व्हॅलिडेटेड असेल तर तुम्हाला 17वा हप्ता मिळण्यास काहीही अडचण येणार नाही। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच शेतकऱ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांचा 17वा हप्ता मिळणार आहे का नाही हे चेक करता येईल।